ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. विश्व माऊली ज्ञानोबा गीता ग्रंथावरती भाष्य करतात आणि ज्ञानेश्वरी नामक ग्रंथ अवघ्या विश्वाला अगाध तत्वज्ञान देणारा ग्रंथ ज्ञानोबरायांच्या श्रीमुखातून आपल्या सर्वांना प्राप्त होतो. माऊली नंतर या ग्रंथाची शुद्धी करत असताना, कारण मधल्या काळामध्ये नाथ महाराजांच्या काळापर्यंत अनेक या ग्रंथामध्ये छापण्यामध्ये लिहिण्यामध्ये बदल होत गेले आणि मग ज्ञानोबराय जे ज्ञानोबरायांना अपेक्षित होती तीच ज्ञानेश्वरी पुन्हा नाथ महाराजांनी त्या ठिकाणी शुद्ध केली आणि आज ती ज्ञानेश्वरी आपल्या हातामध्ये आहे. तोच दिवस म्हणजे आपण ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा करतो. विश्वाला अगाध तत्वज्ञान देणाऱ्या या नेवासा क्षेत्रामध्ये अनाधी पंचक्रोशी क्षेत्र असं ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात की ज्या जगतामध्ये त्रिलोकामध्ये त्रिभुवन एक पवित्र असं हे क्षेत्र आहे. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात की त्रिभुवन एक पवित्र अनाधी पंचक्रोशी क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे असे प्रवरेच्या काठावरती असणाऱ्या श्री क्षेत्र नेवासे या ठिकाणी ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई या सगळं भावंडांच्या प्रत्यक्षामध्ये सानिध्यामध्ये ही ज्ञानेश्वरी आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळाली आणि आज ती ज्ञानेश्वरी आपल्या हातामध्ये आहे. महाराज ही ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर जे पसायदान ज्ञानोबराय जगताकरता मागतायत ते पसायदान अवघ्या विश्वाचं कल्याण करणारं पसायदान आहे. अर्थात यावरतीच चर्चा आपल्याला करायची आहे. विश्वमाऊली गुरुकुल या गुरुकुलाच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमांच्या माध्यमातून आता वेगवेगळे आपण वर्गही त्या ठिकाणी घेतो आहोत. पाठही सुरू आहेत, क्लासेस सुरू आहेत, उपक्रम अनेक आहेत. असो, त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. पण सगळ्यात महत्वाचा हाही एक उपक्रम आहे की थोडासा पसायदानावरती आपण विचार केला पाहिजे. आमच्या मनामध्ये संकल्प आला आणि आपण तो संकल्प पूर्ण करत आहोत. ज्ञानेश्वरी जयंती सप्ताहाच्या निमित्तानं आपण पसायदानावरती थोडंसं विचार करणार आहोत आणि याची श्रृंखला आपण दररोज फेसबुक, यूट्यूब या माध्यमातून सर्वांपर्यंत कशी पोहोचविता येईल यावरती आपण काम करणार आहोत. ज्यांना वाटतं की हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांनी यूट्यूबचं चॅनल असेल किंवा फेसबुक असेल, ज्या माध्यमातून आपण पाहत आहात, ज्या माध्यमातून आपण ऐकत आहात, त्या माध्यमातील लोकांनी त्या प्लॅटफॉर्मला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की विश्वमाऊली ज्ञानोबराय या ठिकाणी जगताला तत्वज्ञान देतात, जगताला ज्ञान देतात. काय आहे ज्ञानोबरायांचं ज्ञान? अगाध आहे. त्यानं आपलं जीवन संपलं तरी मांडून होणार आहे. ज्ञानोबरायांचं तत्वज्ञान आपण संबंध जीवन अनुकरणात आणण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याच्याने तेवढं शक्य नाही. परंतु एवढ्या मोठ्या महासागरामध्ये किंवा नर्मदा नदी वाहते, दुथडी वाहून चालली, मग नर्मदा नदीमध्ये किती पाणी आहे त्याचा आपण अभ्यास करण्यापेक्षा आपल्याला पवित्र होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी एक डुबकी मारणं गरजेचं आहे. एक ओंझळभर पाणी आपण आपल्या स्वतःसाठी घेणं आवश्यक आहे. बस आपण तेवढाच विचार करावा. आपली बुद्धी जेवढी, आपला विचार जेवढा, तेवढाच आपण त्याच्याबद्दल विचार करावा. आणि म्हणून निश्चित पसायदानावरती थोडासा विचार आपण केला पाहिजे, सर्वांपर्यंत तो पोहोचला पाहिजे. आता वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक कीर्तनकार, तत्वज्ञ मंडळी, अनेक त्या ठिकाणी मोठी मोठी माणसं यावरती बोलतायत. परंतु ज्यानं त्यानं आपापल्या परीने तसा आपला स्वतःचा खारीचा वाटा आपण उचलायला काही हरकत नाही आणि याच अनुषंगाने आपण हे काम करतो आहोत. तर विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या पसायदानाबद्दल जर विचार केला तर आता माऊलीच विश्वात्मक आहे. माऊलीचा विचार विश्वात्मक आहे, माऊलीची प्रतिज्ञा विश्वात्मक आहे, माऊलींची प्रार्थना विश्वात्मक आहे, माऊलीचा संकल्पच विश्वात्मक आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा विश्व माऊली आहे. माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करी, आनंदे भरीन तिन्ही लोक. तीनही लोकांमध्ये म्हणजे काय? तीनही लोकांमध्ये आनंद प्रवाहित करण्याचा संकल्प ज्ञानोबराय करतात. म्हणजे ज्ञानोबरायांचा विचार किती प्रगल्भ आहे. माऊली प्रार्थना करताना सुद्धा विश्वात्मक भगवान परमात्म्याला करतात. आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक ज्ञानोबरायांची प्रार्थना ही तशीच आहे, ज्ञानोबरायांचा संकल्पही तसाच आहे आणि आता ज्ञानोबराय दानही मागताना त्याच विश्वात्मक परमात्म्याला मागतात. विश्वामध्ये, चराचरामध्ये, सर्वांच्या अंतकरणामध्ये तो परमात्मा भरून उरलेला आहे, व्यापक
निर्गुण निराकार असं ते जे परब्रह्म तत्व आहे त्या निर्गुण निराकार व्यापक तत्वाशी एकरूप होऊन ज्ञानोबराय अवघ्या विश्वाच्या कल्याणाकरता जे दान मागतात ते दान म्हणजे पसायदान. पसायदानामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकायच्या आणि म्हणून ज्ञानोबराय त्या विश्वात्मक परमात्म्याला मागतात तर विश्वाच्या कल्याणाकरता मागतात. निश्चित ज्ञानोबरायांनी स्वतःला मागता येणं शक्य होतं, पण माऊली ज्ञानोबराय स्वतः करता मागतच नाही. जिथे व्यक्तिभाव शिल्लक राहत नाही, जिथे ममत्वच शिल्लक राहत नाही, तिथे स्वतः करता मागण्याचा विषय संपतो. जिथे व्यापकत्व अहम ब्रह्मास्मी आयामात्म ब्रह्म याच्या पलीकडेही जो भाव आहे तो भाव ज्ञानोबरायांच्या ठिकाणी आहे आणि तोच भाव आपल्या सर्वांच्या हृदयस्थ उतरावा आणि तोच भाव आपल्या आचरणामध्ये यावा याकरता ज्ञानोबराय सबंध जीवन जगले. मला वाटतं सहज जीवन सुखमय होणं गरजेचं असेल किंवा व्हावं असं वाटत असेल तर मला वाटतं निश्चित ज्ञानोबरायांच्या या प्रगल्भ व्यापक आणि विश्वात्मक विचाराशी एकरूप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून या विषयाचं वरती आपण चर्चा करणार आहोत. ज्ञानोबराय ज्या भगवंताला प्रार्थना करतात तो भगवान परमात्मा विश्वात्मक आहे, प्रार्थना देखील विश्वात्मक आहे. अशा पसायदानाला आपण पुढील भागामध्ये सुरुवात करणार आहोत. रामकृष्ण.